हॅलो, नमस्कार सर. हा नमस्कार. सोलापूर जिल्हा राहिला होता, तिकडे झाला, धाराशिवकडे झाला, हो, लातूर, निलंगा त्या बरोबर. परिसरात देखील झाला. हो, बीड जिल्ह्यात पण काही काही भागात झाला. आता बरोबर. याच्यातून देखील काही शिल्लक राहिलेत गावं. हो, बरोबर सर. तर मग त्या शेतकऱ्याला म्हणा की आता 30 तारखेपासून हो, 30/1/2 हां. ते 3, 4, 5, 6, 8 तारखेपर्यंत 8 8 जुलैपर्यंत. जुलैपर्यंत हो, शेतकऱ्याला म्हणा की काही काही ठिकाणी खूपच पाऊस पडणार आहे. हो का? आणि जिथं पडेल त्यांच्या सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होतील, जमिनीमध्ये ओल जाणार आहे. हां, हां, पण हां. याच्यामध्ये काय होणार आहे, हं. आधी सुरुवातीला काही भागात अतिवृष्टी होणार, अतिमुसळधार पाऊस पडणार आहे. हो, ते बरोबर. जिल्हे सांगतो. हो. तर सुरुवातीला मुंबई हं. उद्यापासून समजा 30/1, 30/1, हो. 30/1/2/3 हां. मुंबई, नाशिक, पुन्हा नंदुरबार जिल्ह्याकडे पाऊस नव्हता. ते नंदुरबार जिल्हा, हो, धुळे जिल्हा, हो, त्याच्यानंतर मालेगाव, निफाडकडे काही भाग सुटलेला ते. हो. त्याच्यानंतर इकडे पुणे, संगमनेर, अकोले, अहिल्यानगर हां, हां. ह्या परिसरात मात्र काय होणार आहे, हां. उद्या 30/1/2च्या दरम्यान खूपच पाऊस पडणार तिकडे. हो का? आणि त्याच्यानंतर पुन्हा ना 4, 5, 6, 7 ला पण खूप पाऊस आहे तिकडं. जुलै म्हणजे महिन्यातनी समजा. हो. तर हो. तिकडं इतका पाऊस पडेल की त्या कॅचमेंट एरियात मी म्हणलो होतं ना, एक धरण भरण म्हणून होतं ना निळवंड्याच्या पुढचं. हो, तर बरोबर. काल एका पावसातच ते भरलं. अंबिका काहीतरी नाव आहे धरणाचं त्या. हो का? ते भरलं लगे एका पावसातच. म्हणजे एवढा भयंकर स्वरूपाचा पाऊस त्या भागातनी झाला असेल. आणि आता ना जे उद्याचा जे पाऊस होईल ना समजा उद्या 30 पासून ते 8 जुलैपर्यंत. हां, हां, हां. तर मग त्याच्यामध्ये ते निळवंडे धरण, त्याच्यानंतर भंडारदरा, हो, आपलं गंगापूरचं धरण. हो, मग तिकडं नाशिककडे खूप पाऊस पडणार आहे. मग त्या धरणात जवळपास पुन्हा आवक येणार आहे. हो, बरोबर आहे. आणि छोटे-छोटे जितके नाशिक जिल्ह्यातले तळे आहेत, हां, हां, हां. छोटे-छोटे पाझर तलाव आहेत. हो, नाशिक जिल्हा झाला, अहिल्यानगर झालं, हो, संभाजीनगर झालं, जळगाव जिल्हा, नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, हो. मुंबई आणि इकडे पुणे. बरोबर. सगळे मात्र हे 8 जुलैपर्यंत ते छोटे-छोटे तळे भरतील. हो, बरोबर सर. हां. मात्र सर आपल्याला आज रोजी सांगताना खुशी होत आहे, की तुम्ही एका रेकॉर्डिंगमध्ये सांगितलं होतं, की अल निनो वगैरे काही नसते, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही हो, आणि भरपूर पाऊस होणार. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच आपल्याला पाऊससुद्धा भरपूर पाहायला मिळत आहे. हो. हो. मात्र तर सर जुलैची कंडिशन कशी राहणार? जुलैच्या आता पहिल्या वीकमध्ये चांगला पडणार आहे ना आठवड्यात पहिल्या ह्या. पहिल्या आठवड्यातनी जास्त राहणार. हो. हो. मात्र सर दुसरा आठवडा कसा जाणार मग? पुन्हा तिसऱ्या आठवड्यात येणार पाऊस पुन्हा. हो का? हो, मात्र 30 ते दुसऱ्या आठवड्यातनी कमी पाऊस राहण्याची शक्यता आहे. हो. नाही त्याच्यात पण येणार आहे, पण कमीमध्ये थोडा. हो, हो, हो. बरोबर. मात्र तिसरा आठवडा जास्त राहणार हो, आणि 20 मग ते 30 शेवटचा आठवडा मिनिट जास्त जोरदार. राहील समजा. हो, हो, शेवटचा आठवडा जोरदार राहणार. हो. हो. 1 ते मात्र सर 10 राहील. हो. हां. अ, शेतकऱ्याला म्हणा की आता ना जवळपास ना उद्या म्हणजे 30 जून, हां. 1 जुलै, 2 जुलै हो. त्याच्यामध्ये पण खूप ठिकाणी खूपच पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी. हो का? मग त्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये देखील आहे, हां, हां. विदर्भात देखील आहे, पूर्व हो, विदर्भात आहे, हो, पश्चिम महाराष्ट्रात देखील आहेत, हो, उत्तर महाराष्ट्रात देखील नाही. हे हो, तर दररोजचे दररोज वेगवेगळ्या भागात पडतच राहणार आहे. हो. बरोबर. मात्र सर आपण जर 30 तारखेला पाहायला गेलो, तर 30 तारखेला कोणकोणते जिल्हे घेणार आहे पाऊस? 30ला बरेच म्हणजे सगळ्या जिल्ह्यामध्ये थोडं काही भागात हजेरी लावणारच आहे ते. हो का? फक्त याच्यात फक्त आता ना जे नंदुरबार जिल्हा आणि धुळे जिल्हा ते पाऊस नव्हता ना, हां, हां, हां. मात्र तिथं 30/31/1/2 च्या दरम्यान तिकडे एकदा येणार. 30/31, हो, 30 हो. आणि 1 आणि 2 जुलैच्या दरम्यान मग नंदुरबार धुळेकडे येणार आहे पाऊस. हो, बरोबर सर. त्यांना म्हणजे पाऊसच नाही पडलेला तिकडे काही भागात. हां, हां. मात्र सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे माझा, म्हणजे जुलैमध्ये काही खंड वगैरे पडणार का? नाही. मात्र जुलैमध्ये आपल्याला काही खंड वगैरे पाहायला मिळणार नाही. 10 जुलैच्या नंतर सगळ्या शेतकऱ्याचे पेरण्या होऊन जातील. हो का? मी म्हटलं होतं ना, जे राहिलेले शेतकरी 10 जुलै ते 15 जुलैमध्ये सोयाबीन पेरतील. हां, हां, हां. बरोबर आहे. हो. हो, तुम्ही सांगितलं होतं, की जो पहिली पेरणी आहे, म्हणजे ज्या काही भागातनी थोडक्यात पाऊस पडला समोर, तर 7 ते 15 मध्ये पेरणी होणार. म्हणजे 7 ते 15 जून. नंतर आणि त्यातून जे शेतकरी त्याच्यात सुटेल काही ते भागातले शेवटच्या झाले समजा. हो, हो. त्याच्यात एक बरोबर. टप्पा झाला. पण हो, याच्यात 20 ते 30 मध्ये जरा जास्त होईल म्हणजे शेवटच्या आठवड्यात हो, बरोबर, जूनच्या. बरोबर. आणि याच्यामधून बी जरी सुटले, तर 10 जुलैच्या 10 जुलै ते ते 15 15 जुलैच्या आत जुलैमध्ये होऊन जातील. हो, कारण की बरोबर. 8 तारखेपर्यंत पाऊसच पडणार आहे. तोपर्यंत वापसच होणार नाही शेतकऱ्यांच्या. हो, बरोबर सर. आता याच्यात पण ना ह्या 3 दिवसात ज्यांना गडबड करून पेरले ना त्यांच्या होणार पेरणे. हो, बरोबर.
नसतं मग जर पाऊस सुरू राहिला तर मग ते पण लांबते लागतं मग 10 तारखेच्या नंतरच होतात. हो, बरोबर सर. आता आपण 2-3 दिवसापूर्वी पाहिलं तुमच्या शेतामध्ये तुम्ही व्हिडिओ कॉल सुद्धा केला होता. तर तर आपल्याला त्याच्यामध्ये पाऊस पाहायला दिसत होता. म्हणजे उपसा नव्हता तुमच्या शेतामध्ये. मी पेरलं ना जवळपास 18 एकर पेरणं झालं अचानक. हो, आज रोजी तुम्ही पेरलं. मी व्हिडिओ बघितला तुमचा. हो आणि लगेच पाऊस लय पडला पण आम्हाला. हो ना? खूप पाऊस झाला आम्हाला. हो, बरोबर. मात्र सर आज आपल्याला गरमीची लेव्हल खूपच वाढलेली पाहायला मिळत आहे. म्हणजे आज आपण दुपारी बघितलं, की गरमीची लेव्हल खूप हाय याच्यावर गेली होती. हो ना. हो, तर गरमी मग वाढली तरच पाऊस येत असते. वारं सुटल्यावर पाऊस येत नसतं. हां, 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 हां. हां. समजा गरमीची लेव्हल जर वाढली तरच जोरदार पाऊस पाहायला मिळते आपल्याला. हो. हो, वारं नाहीतर सुटल्यावर पाऊस येत नसतं. हो, हवा-गिवा वगैरे असली तर पाऊस कमी पाहायला मिळते समजा. पुन्हा आणखीन एक सांगतो सकाळी सकाळी जर आभाळ वातावरण असलं तर पाऊस त्या दिवशी नसतो. हो का? ऊन पाहिजे. हां, हां, पाऊस हां. यायचा असेल तर सकाळी ऊन पाहिजे दुपारपर्यंत. हो, बरोबर आहे सर. मात्र सर आपण बऱ्याचशा न्यूज चॅनलच्या माध्यमातून बघत आहोत, की जुलैमध्ये भयंकर पाऊस होणार. म्हणजे असं सांगण्यात येत आहे, की भरपूर पाऊस होणार. तर मग तुमचं मत तुम्हाला काय सांगतो राहणार सर? जुलैमध्ये काय होणार आहे? अतिवृष्टी होणार आहे. हो, तुम्ही मागील रेकॉर्डिंगमध्ये सांगितलेलं आहे. अमरावती जिल्हा, हो, अकोला जिल्हा, हो, बुलढाणा जिल्हा, हो, इकडे जालना जिल्हा, हो, जळगाव जिल्हा, हो, संभाजीनगर, हो, अहिल्यानगर, हो, इकडं पुणे, हो. त्याच्यानंतर इकडं नाशिक, हं, हं, नंदुरबार, हं. धुळे हो, आणि मुंबई हो. ह्या पट्ट्यात मला अतिवृष्टी होईल. या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी पाहायला मिळेल जुलैमध्ये. हो, हो. हो. मात्र 30 कमी पाऊस कुठे 30 राहण्याची जून शक्यता आहे सर जुलैमध्ये? 30 जून ते 8. हो का? हो, मात्र 30 सर जून कमी कमी पाऊस कुठे पाहायला मिळेल आपल्याला जुलैमध्ये? थोडं इकडल्या दक्षिण भागामध्ये. दक्षिण भागामध्ये पाऊस कमी पाहायला मिळेल जुलै महिन्यामध्ये. हो. हो. मात्र सर आता जर आपण पुढील अपडेट पण बघितली तिकडं तर पण काय होईल हे एक लो प्रेशर आहे, चक्रवादळ आहे ते जात असताना मग हां, हां. मग तिकडे रिमझिम पाऊस पडणार आहे तिकडं पण त्यांच्या पेरण्या होणार आहे. हो का? हं. हो, तिकडे बी तिथे असं थोडे पाऊस मोठे होणार समजा. हां, पण हां, हां. हे जसे समजा जिल्हे आहेत ना रडावर हो, इतकं नाही पडणार. यांना खूपच होणार आहे. हो, बरोबर आहे. मात्र मुंबई, त्या नाशिक, भागात पुणे तर खूपच होणार. मुंबई, पुणे, नाशिक, हां, अहिल्यानगर, संभाजीनगर, हो, बरोबर हां, आहे. नंदुरबार, धुळे 5-7 जिल्हे तर खूपच होणार आहे. हो, बरोबर आहे.